मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा थेट परिणाम शेतमालावर झालाय। याचा फटका सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार आहे। पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे। परिणामी बाजारात भाज्यांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे। भाज्यांच्या दरात 15 ते 20% दरवाढ झाली आहे। आवकमध्ये झालेल्या घसरणीमुळे सर्वसामान्य भाज्यांचे दर सुद्धा वाढलेले आहेत। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आता वाढीव दराने भाज्या खरेदी कराव्या लागतात। या संपूर्ण परिस्थितीचा बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पावसाळ्यानंतर भाजीपाल्यांची आवक घटल्यानं मोठ्या प्रमाणात पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। मी सध्या पिंपरी उपबाजार समितीमध्ये आहे आणि या उपबाजार समितीमधील पालेभाज्यांचे आणि फळभाज्यांचे रेट काय हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत फळभाज्यांचे व्यापारी, काय सांगाल दादा, मागील आठवड्यातील किमती आणि या आठवड्यातील किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत जाणवते। फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावरती घटली। आताचे दर काय, शिमला मिरची कशी, भेंडी कशी आणि इतर ज्या भाज्या त्यांच्या किमतीमध्ये किती फरक जाणवतो? गेल्या आठवड्यामध्ये सरासरी ओला दुष्काळ सदृश परिस्थिती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील काही भागात, त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर पट्ट्यात निर्माण झाल्यामुळं भाज्यांची आवक घटलेली आणि मागणीत वाढ झाल्यामुळं सरासरी 15 ते 20% प्रत्येक भाजीमध्ये दरवाढ पाहावयास मिळत आहे। आता आपण पाहिले तर शिमला मिरचीचा भाव काय, भेंडीचा काय असेल, तोंडली आहे, गाजर आहे, दोडका आहे, काय भाव आहे आता? शिमला वगैरे सरासरी 500 ते 600 रुपये क्विंटल, 500 ते 600 रुपये 10 किलोचा दर होता। सध्या आता 700-800 रुपये त्याला भाव आहे। भेंडीला कसा भाव मिळाला? भेंडा वगैरे पण 15 ते 20% वाढ झालेली आहे। मागच्या आठवड्यात 60 रुपये विक्री होती, आता सरासरी 80 ते 70 रुपये विक्री आहेत। तोंडली, काकडी, तोंडली काकडांना पण वाढ झालेली आहे आणि तोंडली हे विशेष करून जास्त करून सोलापूर पट्ट्यात होत असल्यामुळे रस्ते बंद आणि पावसाचा जास्त अपव्ययामुळे तोंडल्याच्या भावात देखील 30 ते 40% वाढ झालेली आहे। तोंडले सरासरी 100 रुपयापर्यंत खरेदी झालेले आहेत। पिंपरी बाजारपेठेमध्ये आपण सध्या आहोत आणि या ठिकाणचे पावसाळ्यानंतरचे जे पालेभाज्या आणि फळभाज्यांची किमती आहेत त्याच्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।